विषयावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये हे सुद्धा आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. आपण जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास केला, ग्रह तारे त्यांचं स्थान, नंतर कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाचं महत्त्व, भावेश या सगळ्याविषयी जाणून घेतलं. त्यातला गणिती भाग, त्यातल्या प्रेडिक्शनचा भाग आणि त्यातला अनेक केसेस अभ्यासल्यानंतर येणारी एक परिपक्वता हे सगळं पाहिलं. पण याच्यामध्ये नक्षत्र ही सुद्धा तितकीच महत्त्वाची नाही का, ज्याचा आपण आढावा घेतला. पण आता प्रत्येक राशीप्रमाणे या नक्षत्रांवर जरा लक्ष टाकणार आहोत आणि 2.25 नक्षत्र एका राशीत येतात. त्याप्रमाणे आज मेष राशीपासून सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा 3 नक्षत्र भेटीला येतील. शरदजी, अश्विनी, भरणी, कृतिका ही 3 नक्षत्र आता इथे येत आहेत. आपण पहिल्या भागात समजावून सांगितलं की किती अंश आणि किती कला याप्रमाणे त्याचं विभाजन. तू म्हणालीस की नक्षत्रांचाही आता विचार करायला पाहिजे, नक्षत्रांचाच विचार आधी करायला पाहिजे. राशी नाहीच आहेत. राशी ही संकल्पना रामायणाच्या काळानंतर महाभारताच्या द्वापारयुगाच्या सुरुवातीला कुठेतरी घुसडली आहे. पण मी एक विचारू तुम्हाला की असं याची गरज का भासली राशींची? शेवटी काय आहे, त्या प्रत्येक आता अश्विनीचं कसं एक घोड्यासारखं मुख आहे, त्या भरणीचं ही छोटी छोटी ऑब्झर्वेशन कित्येक वेळेला करता येण्याशी झाली. युगाप्रमाणे सुद्धा माणसाची बुद्धी मांद्य होत गेलं. त्रेतायुगात ती केवढी मोठी श्रद्धा होती लोकांची. आता अनुसूया माता ज्या युगात होऊन गेल्या, काय प्रकारची त्यांची दिनचर्या आणि श्रद्धा होती, आता तसं मिळणं कठीण आहे. द्वापारयुगानंतर ह्याचा विचार जास्त व्हायला लागला, कारण रामायण काळी राशी नव्हत्या याचा स्पष्ट उल्लेख आहे. मग मोठ्या प्रमाणावर तो सगळा समूह पाहण्याची एक पद्धत आली. अश्विनी भरणी कृतिका यांच्या समूहाने अश्वाकृती आपल्या ह्या मेंढा उभा असं जेव्हा दिसायला लागलं, तर सरळ ह्या समूहाला आपण काय देऊया, मेंढा उभा आहे ना, मेष. कृतिका रोहिणी मृगाचा समूह पाहून त्यांना बैल दिसला, त्याला वृषभ नाव दिलं. ही ऑब्झर्वेशन अत्यंत कठीण आहे. आजही दर्दी लोकांना पॉवरफुल मायक्रोस्कोपमधनं सुद्धा तो बैल लोकेट करणं कठीण जातं. तर ते ज्या लोकांनी काहींनी अंतर्ज्ञानाने शोधलं ते. पण आम्हाला ती चिन्ह कशी दिसतात त्याच्यापेक्षा त्याचे स्वभाव अनुभवास येतात. आता त्याच्यावर जे राशी येतील तसं बोलू आपण. आज आपला संबंध मेषशी आहे. तुला गेल्या एपिसोडमध्ये सगळ्या हा नक्षत्रांची विभागणी कशी झाली ते सांगितलं. मेष राशीची सुरुवात क्रांतिवृत्ताची ही अश्विनीपासून होते. आता अश्विनी हे नक्षत्र 13°20 कलेपर्यंत आहे. 3°20 कलेचा एक चरण, याप्रमाणे मेषेच्या अश्विनी नक्षत्राचा पहिला चरण 3:20ला संपतो, दुसरा चरण 6:40ला संपतो, तिसरा 10ला संपतो, चौथा 13°20 कलेला संपतो. म्हणजे चौथ्या चरणाबरोबर नक्षत्र संपलं. हे एवढी मोठी व्याप्ती ह्या अश्विनी नक्षत्राची आहे. ह्या अश्विनी नक्षत्रामुळे मेषेला एक शोभा आली पुरुषी सौंदर्याची. रोहिणीमुळे कसं वृषभेला शोभा आली. तर तुझ्या मुलींच्या ग्रुपमध्ये तुझं उभे राहून ऐकलीस की काय कशा तऱ्हेचा तुला जोडीदार पाहिजे, किंवा त्या मॅरेज ब्युरोमध्ये फॉर्म असतात, त्यात मुली अपेक्षा काय काय मस्त लिहितात. मला एकदा पाहण्याचा योग आला. पुण्याच्या बऱ्याच मुलींनी लिहिलं होतं, पुण्यापासून 19 किलोमीटरच्या आतला हवा. फार मजेशीर आहे तिकडच्या सुद्धा अटी. तर मुली काय सांगतील, मला ना असं खूप छान रुबाबदार माणूस पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे, डॅशिंग पाहिजे, डायनॅमिक पाहिजे. हे सगळे शब्द अश्विनीचे आहेत. मग अश्विनी नक्षत्रात चंद्र असताना जे लोक जन्माला येतात त्यांचा जन्म मेष राशीतच, पण नक्षत्र अश्विनीत खरी मेष अश्विनी रूपाने दिसते. मग त्यांच्यात वैशिष्ट्य काय असतं, तर मुळात ती ब्रेनची राशी आहे, कारण मेष ही मस्तकावर पडते. मस्तकावर पडणाऱ्या राशीत मेंदूचा संबंध येतो. चेहऱ्यावरची संबंध इंद्रिय मेषेच्या अंमलाखाली येतात. मालक मंगळ आहे. मंगळ काय असं हळूवार बघणार आहे तुमच्याकडे, एक असं मस्त उंचपुरं व्यक्तिमत्व करारी नजरेने तुमच्याकडे बघते, बुद्धिमान खूप आहे,
आणि असं भारून टाकेल असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मेषेचं अख्खं वर्णन या अश्विनीमुळे मेषेला मिळालं. खरं ते तसं नाही आहे सगळं वर्णन. मुंबईतली 4-2 ठिकाणं बघून लोक मुंबईचं वर्णन करतात. एकाने तर मुंबईचं वर्णन असं केलं खेडेगावात जाऊन की मुंबईमध्ये इतकी जवळजवळ घरं असतात आणि जागा एवढी कमी असते की कुत्रा असं नाही शेपूट करत असं करतो. आता हे त्याचं म्हणणं ते कुठेतरी राहून आलं असेल तिकडनं त्याने अतिशयोक्ती केली. पण मुंबईचं एवढंच तू पाहिलंस, मुंबईमध्ये केवढी छान छान स्थळं आहेत की नाही. तसं अश्विनी नक्षत्र हे मेषेला पुरुषी शोभादायक आहे. पण ही उरलेली 2 नक्षत्र आम्ही सर्रास मेषेमध्ये चांगली घातली, त्याने घोटाळा होण्याचा संभव असतो की अख्खी मेष रुबाबदार आहे. नाही, अश्विनीपर्यंत रुबाब आहे त्याचा. राशीचक्र हे जेव्हा मी स्टेजवर चालू केलं तेव्हा असं काही शिकवणा भाग नव्हता. आज आपण अवेअरनेस आणतो लोकांमध्ये, लोक फसू नयेत. आपल्या चॅनलचा हेतू काय उदात्त की तुम्ही कुठेतरी जाऊन पैसे खर्च करून अर्धवट ज्ञानाने मनस्ताप करून घेऊ नका. पण राशीचक्राचा हेतू मौजमजा करणे होतं, म्हणून मी सर्रास सब घोडे 12% केलं. आज आपण अवेअरनेस आणतोय की अख्खी मेष राशी तडफदार नाही. मेषेचं वर्णन वाचून उद्या एखादी मुलगी जर म्हणाली मला मेष राशीचा नवरा पाहिजे, कारण शरदजींनी वर्णन केलं आहे तो रुबाबदार असतो, करारी असतं, असं बघायला रुबाबदार वाटतं. हे वर्णन इथे थांबतं 13-20ला. मुंबई वाशीला थांबते ना, पुढे मग आणखी वेगळंच गाव चालू होतं. तर तुम्ही भरणी कृत्तिकाची वर्णनं वेगळी आहेत हे पहिलं लक्षात घ्या. तर अश्विनीचं वर्णन साधारणपणे मी तुला आत्ता सांगितलं की ज्याच्यामध्ये पुरुषी सौंदर्य आहे. म्हणताना पुरुषाचं सौंदर्य कशात आहे? शक्तीमध्ये आहे, आत्मविश्वासात आहे, धडाडीमध्ये आहे, त्याच्या एक तऱ्हेचा उत्साह सळसळता स्नेहामध्ये आणि मुख्य म्हणजे महत्त्वाकांक्षेत आहे. अश्विनी हे पूर्ण महत्त्वाकांक्षी, सळसळत्या रक्ताचं, खूप काम करणारं आणि सहजासहजी पराभव न पत्करणारं असं नक्षत्र आहे. हे वर्णन कुठच्याही मुलीला आवडेल. पण पुढे जे भरणी चालू होतं 13-20 कलेपासून 26-40 पर्यंत, हे वर्णन इतकं अश्विनी इतकं रुबाबदार नाही आहे. नेभळट असा एक शब्द या भरणीमध्ये आलेला आहे. मी असं म्हणत नाही भरणी नक्षत्रावर जन्माला आलेले मुलं नेभळट असतील, पण मेषपात्र असा शब्द आला, मी तो तेच इथे विचारणार लागू होते. पडतो जरा. वरती हे जे अंश आणि कला असं तुम्ही जे म्हणताय ते काय परिमाण आहे मोजण्याचं? परिमाण सांगतो, पण तू त्यात फार शिरू नको, कारण फलादेशाशी त्याचा संबंध नाही. 60 विकलांची एक कला, म्हणजे कसं 60 सेकंदाचं 1 मिनिट होतं, तसं 60 विकला म्हणजे एक कला. म्हणजे जसं 60 सेकंदांचा 1 मिनिट तसंही परिमाण 30 मिनिटाचं आहे, 60 मिनिटाचं जसं पुढे तास, तसं 60 विकला म्हणजे एक कला. 60 कला म्हणजे 1 अंश, 30 अंशाची राशी आणि 12 राशींचं क्रांतिवृत्त, एक्लिप्टिक. सूर्याभोवती पृथ्वी ज्या मार्गाने फिरते ते क्रांतिवृत्त. आता ते खूण अशी गेले पाहिजे, 3 अंश म्हणजे 3 डिग्री आणि 20 कला म्हणजे स्ट्रोक. अश्विनी 13-20 कलेला संपलं, तिथेच भरणी सुरू झालं. अश्विनीमध्ये जे विधायक गुण आहेत, अश्विनीमध्ये खरा पुरुषार्थ आहे. अश्विनी अर्जुन आहे, भरणी कदाचित कर्ण आहे. मग कर्णाकडे नाही का, ते पांडवांचंच आहे सगळं रक्त, उलट सूर्य तेज आहे. पण संगती संगतो दोष, संगतीचा फार परिणाम होतो. तर अंगी असलेल्या गुणांची कदर अश्विनी करतो, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या. भरणीमध्ये त्याचा गर्व होतो. पण भरणीमध्ये कधी कधी अश्विनी इतकी तडफ पण नाही आहे, नेभळटपणा एक शब्द त्यात आहे, पण हे अतिशय ढोबळ आहे. हे मी का सांगतोय तर राशीचक्रामध्ये किंवा राशीचक्र या पुस्तकामध्ये मेष राशीचं वर्णन वाचून एखादी मुलगी म्हणेल मला बाई शरदजींनी सांगितलेला मेषेचा मुलगाच आवडेल आणि ती लग्न करेल, तो नेमका भरणीवाला असेल, ती अश्विनी शोधायला जाईल आणि मिळेल भरणी. आणि मग इनडायरेक्टली मी जबाबदार आहे कुठेतरी त्याला. म्हणून तुझ्या माध्यमातून ह्या चॅनलने जी फार मोठी आपल्याला संधी दिली आहे की लोकांचे हे अंधश्रद्धा नाहीशा करा, गैरसमज नाहीसे करा, एकदम भारावून जाऊ नका. मी काय सांगितलं तर ते भरणी अश्विनी इतकं शोभादायक नाही.
थोडंसं स्वतःच्या बद्दलच्या कर्तृत्वाचा एक अहंकार आहे, नेभटपणाही थोडासा आहे. पण हे एकांगी झालं. अशा माणसाचं पुन्हा मंगळ बलवान असेल तर नेभटपणा कमी होईल. पण शेवटी अश्विनी ते अश्विनी, भरणी ते भरणी, खरा हिरा तो खरा हिरा, अमेरिकन डायमंड तो अमेरिकन डायमंड, दोन्ही चकाकतंय. असं चकाकणारा डायमंड म्हणजे मेष. पण लेन्स घेऊन बसल्यावर कळतं, अरे ही हिरकणी, हे गदारोळ सगळा जो शब्द आला ना, गदळ वगैरे काढून टाकून मग तो हिरा तयार करतात. तर गोळकोंड्याच्या खाणीतले मजूर कसे असतात ना, गदळ तेवढं काढून हिरा आणतात. तसं अश्विनी खरा हिरा आहे. ते अश्विनीचं स्वरूपच पुरुषाचं स्त्रीला इतकं भावतं, कारण प्रत्येक स्त्रीला प्रोटेक्टर हवाच असतो. आता तो म्हणशील असं काय नाही, आम्ही बायका हल्ली किती धीट झालो आहे. पण नाही, तरी एक आपला नवरा एक प्रोटेक्शनला उभा आहे, आपले केवढं मोठा आधार असतो. तो भरणीवाल्याला नाही वाटत. भरणी कदाचित थोडं गर्विष्ठ होईल. आणि त्याच्या पुढे कृत्तिकामध्ये हा जो संयम आहे अश्विनीमध्ये तो नाही. एक शब्द कृत्तिकामध्ये फार वाईट वापरला आहे, आणि वापरला आहे म्हणजे जे वर्णन आहे ते परदारासक्त, दुसऱ्याच्या दारी असक्त असा पण अर्थ. दारा म्हणजे पत्नी, दुसऱ्याच्या स्त्रीवर कदाचित मोहवश होणारा, ही त्यांनी एक खिंड देऊन ठेवली आहे. मग त्याचा गुरु करकेचा असेल तर असं होणार पण नाही. पण कल आहे तिकडे परदारासक्त, लोभी, खाताना विचार न करणे. एक फार विचार मोठा केला पाहिजे. आतली आतड्याची रचना ज्याला माहिती आहे, किती नाजूक लेअर आहे, किती त्या आतड्याला कष्ट पडतात सगळं डायजेस्ट करायला. तर पोट भरत जायचं पण विचार करायचा ना परिणामाचा, ते ह्या नक्षत्राचा एक फार दुर्गुण आहे. उद्या कदाचित माझं अंतराळातून अंतरंगाकडे या पुस्तकात जोडीदाराच्या बद्दल मी लिहिले, तुमचा जोडीदार कसा असेल, आणि त्यात तिने फक्त मेष वाचलं आणि कृत्तिका वाचलं नाही. ती कधीतरी भेटली तर म्हणेल, उपाध्ये तुमच्या पुस्तकामध्ये मेषेबद्दल एवढं चांगलं लिहिलं आहे आणि हा माझा जोडीदाराला संयम नाही आहे. कित्येक लोकांना असं पूर्ण जेवण वगैरे झालं ना, आता 12-1ला रविवारी उशिरा जेवण होतं, झोपतात जरा 2:30-3ला त्याला मसाला डोशाचाच वास यायला लागतो असं एकाने सांगितलं मला. आणि तो सुद्धा वाटेल तो नाही, हनुमान सायन्स माहिती आहे का ऐकून तुला, हनुमान तिथला डोसा म्हणे मला. आणि तिथे कपडे बिपडे घालून डोसा खायला गेलाय तो. हे भूक लागलेले नसताना मनाचे चाळे पुरवणं, हे कृत्तिकामध्ये ते पण आहे. जो सखोल नक्षत्राचा अभ्यास करेल त्याला हे कलर्स कळतील. तर अश्विनी हॅट्स ऑफ, मेषेचं सौंदर्य आहे. भरणी थोडं घसरतं आणि कृत्तिका खूपच खाली येतं. तर मला सांगा, आता कृत्तिकाचा पहिला चरण मेषमध्ये, पण दुसरा, तिसरा आणि चौथा चरण मात्र पुढे वृषभेत जातो. तर काय म्हणजे हेच कृत्तिका हा स्वभाव घेऊन वृषभेत जाते का? याच्यावर मी नेहमी जे उदाहरण देतो की मुलगी कुलकर्णींची आहे, सासरी गेल्याने काय परिणाम होईल का? तर मूळ स्वभाव तोच राहतो, पण सासरी दीर नंदा सगळं सासू सासा नाही म्हटलं तरी स्वभावाला मुरड घालायला लागते. असं वृषभेच्या वातावरणाने कृत्तिकेमध्ये थोडा फरक पडू शकतो, पण मुळात नक्षत्राचे तारे, त्यांची प्रत, त्यांचा संबंध, रेडिएशनचा परिणाम तोच राहणार. कृत्तिकेमध्ये जे वर्णन थोडंसं मी घातक केलं आहे ते वृषभेत आणखी घातक होईल. का वृषभी म्हटलं तर रसिक राजा आहे, म्हटलं ते व्यभिचार, दोन्हीला आमंत्रण आहे तिथे. मग ज्या वृषभेचा मालक शुक्र आहे, दैत्यांचा गुरु आहे. हिमकुरुंद मृणालाभम दैत्यानाम परमम गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यम, या शुक्राचार्याची ही राशी. त्यात कृत्तिकेसारखं प्रवाहपतीत नक्षत्र, परदारासक्त, खूप खाण्याची आवड असलेलं. आणि तुला एकदा आठवत असेल मी कलियुगाचं वर्णन केलं होतं की 4 युगांना आमंत्रणं पाठवल्यानंतर कृतयुग कसं आलं, सत्ययुग कसं आलं, द्वापार कसं आलं, यज्ञसामुग्री हातात असणार ते, आणि कलियुग आलं ते जिव्हा आणि लिंग हातात धरून वेडवाकडं तोंड करत, वाकुल्या दाखवत, नाचत बिचत आलं. तेव्हा त्याने विचारले काय करतोस? तर म्हणे लिंग आणि जिव्हा ह्या 2 गोष्टी जो जिंकेल तो माझा शत्रू.
आणि आज किती पटतं, कोणी विश्वास ठेवो न ठेवो, माणसं सहजरित्या व्यभिचार करतात, सहजरित्या बलात्कार करतात. ज्या कुमारिकांना आम्ही देवी समान मानतो, दशवर्षांत कुमारिका, त्यांच्यावर बलात्कार करण्यापर्यंत मजल गेली. ज्या सुना गृहलक्ष्मी मानतो त्यांच्यावर बलात्कार करण्या इतकं मजल. म्हणजे हे कलियुगाचं निदर्शक असलेलं खाणं आणि लैंगिक सुख या दोन गोष्टीला वश होणार आहे ते. व ते कृत्तिका वृषभेत आल्यानंतर वृषभ राशीवर जन्म घेऊन कृत्तिका नक्षत्र असेल तर त्याला सांगायचं, आवर मना रे आवर मना, सांगे तुझला दत्तराणा. तू मनाला आवर तुझ्या, नाहीतर पुढे नरक अटळ आहे. आणि आवरणं इतकं सोपं आहे की आपल्याला जे आवडतं ते सोडायचं. मग काय आवडतं आपल्याला? जिलबी आवडते, सोडली. बटाटा आवडतो, सोडली. पण काहीतरी सोडायचं म्हणून कारलं सोडलं, तसं नाही करायचं. आवडतं ते सोडलं. वृषभ राशीतल्या कृत्तिका नक्षत्राचा नंतर विचार करूच, पण कृत्तिका ॲज नक्षत्र मेषेला लांछन आहे. तर तुम्ही संयम पाळायला सांगायचं. मग अश्विनीच्या लोकांना सांगू आपण, तुमचा पुरुषार्थ वाढवा. भरणीवाल्यांना सांगू, पुरुषार्थ वाढवा, पण गर्व डोक्यात जाऊ देऊ नका. कृत्तिकावाल्यांना सांगू, पुरुषार्थ वाढवता वाढवता सत्वहीन होऊ नका. वा, आता आपण ही पहिलीच राशी अभ्यासतोय आणि 3 नक्षत्र अभ्यासली म्हणून विचारते, जे आपण आता तक्ता जो दाखवतोय त्याच्यात आता अश्विनी नंतर चौथं चरण हे रिकाम आहे, रिक्त आहे, तर त्याचा काही वेगळा अर्थ नाहीये, बरोबर? चौथा कुठला चरण? 1, 2, 3 आणि चौथा अश्विनी आपण लिहिलंय. अश्विनीचा चौथा चरण 13-20 ला संपतो. म्हणजे तिथे काही लिहिलं नाही याचा अर्थ तिथपर्यंत अश्विनी नाही असा होत नाही. नाही, अश्विनी हे पूर्ण 13-20 पर्यंत. 4 चरण अश्विनीचे आहेत, पुढे 1, 2, 3, 4 परत 4 चरण भरणीचे आहेत आणि पहिला चरण फक्त कृत्तिकाचा आहे. आता मेष राशी ही डोक्यावर पडते असं तुमचं वारंवार वाक्य असतं, तर या नक्षत्रानुसार काही वरच्या अवयवांवर परिणाम दिसत नाही. खरं नक्षत्र म्हणजे राशीच आहे ना, त्यामुळे राशीत अश्विनी म्हटल्यावर मस्तक, भरणी म्हटल्यावर मस्तक, कृत्तिका पूर्ण मस्तकाचा विचार त्या 30 अंशाने केला आहे. पण अश्विनी नक्षत्राचा स्वभावावर काय परिणाम होतो तो इथून कळेल. शारीरिक अवयवाच्या बाबतीत सगळं डोकं मेषाच्या अंमलाखाली, पण स्वभावानुरूप इथे थोडं इथे थोडं इथे थोडं. सकाळच्या उन्हात कसं D3 व्हिटॅमिन छान असतं आपल्याला, दुपारी नको वाटतं माध्यान्नीला, तिन्ही सांध्याला उदास होणं वाटतं. म्हणून एका मुलाला विचारलं की D आणि C व्हिटॅमिन कसं मिळवावं, तो म्हणलं कोवळ्या उन्हातून उभं राहून आवळा खावा. तसं इथे थोडंसं झालंय. अशी आपण राशी शिकलो, राशीवर खरं तर आपण बोललो होतो, तरी पण या नक्षत्रांमुळे आणखीन त्याची मजा फोड आली. केली. बरोबर, धन्यवाद.